कौल कुणाला आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आता जाणार आहोत कोकणामध्ये, कारण कोकणातले 5 जिल्हे आणि 17 नगरपंचायती यांचे जवळपास सगळे निकाल आले। शिवसेनेने कोकणामध्ये 95 जागांचा आपला गड राखलाय, तर राष्ट्रवादी काँग्रेसला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले। राष्ट्रवादी काँग्रेसला 65 जागा मिळाली आहेत, भाजपला 41 जागांवर विजय मिळाला आहे, तर काँग्रेसला 40 जागांवर विजय मिळाला। त्यामुळे कोकणातला गड त्या अर्थाने शिवसेनेने राखलाय असं सध्या तरी आपल्याला म्हणता येईल। आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात। वैभव नाईक आपल्यासोबत जोडले गेलेत, शिवसेनेचे आमदार। वैभवजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? वैभव नाईक सर, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? त्याच्यापर्यंत आवाज आपला पोहोचत नाही। पुढच्या काही क्षणात तांत्रिकता दूर करू, पण वैभव नाईक आपल्यासोबत जोडले जाणार आहेत की नारायण राणे यांच्या विरोधात ज्यांनी शड्डू ठोकला होता आणि सध्या कोकणातला शिवसेनेचा सगळ्यात आक्रमक चेहरा म्हणून वैभव नाईक यांच्याकडे पाहिलं जातं। आपण पुन्हा एकदा एक धावती नजर टाकूया आकड्यांवरती। कोकणात 5 जिल्हे, 17 नगरपंचायती, यात शिवसेनेनं 95 जागांवर विजय मिळवला आहे। राष्ट्रवादीला 65 जागा मिळाली आहेत, भाजपला 41, तर काँग्रेसला 40 ठिकाणी विजय मिळाला। स्वाभाविकपणे नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली केवळ 2 ठिकाणी भाजपला सिंधुदुर्गात यश मिळवता आलं, बाकी शिवसेनेचा भगवा सगळीकडे फडकलाय आणि यात वैभव नाईक यांचं सुद्धा मोठं योगदान आहे असं बोललं जात आहे। आणि पुढच्या काही क्षणात आपल्यासोबत जोडले जाणार आहेत शिवसेनेचे आमदार वैभव नाईक। वैभवजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हां, तर सगळ्यात आधी स्वागत तुमचं आणि अभिनंदन। नमस्कार। पण तुम्हाला असं वाटतं की सगळ्यात मोठं आव्हान हे भाजप होतं का नारायण राणे? खरं तर आपल्याला माहिती असेल की नारायण राणे हे भाजपमध्ये गेल्यानंतर आपल्यावर असलेले सगळे समर्थक ते भाजपमध्ये घेऊन गेले आणि भारतीय जनता पार्टीची ताकद आणि राणेची ताकद अशी एकत्र झाली। त्यामध्येच कोकणात असलेल्या शिवसेनेला शह देण्यासाठी राणेंना केंद्रीय मंत्रिपद देण्यात आलं आणि रसद केंद्राची असू देत, राज्याच्या विरोधात जेवढी काही केंद्राची रसद असेल ती पुरवण्याचं काम भाजपने राणेंच्या माध्यमातून शिवसेनेला शह देण्यासाठी केलं। तरी पण कोकणातली जनता ही शिवसेनेच्या पाठीशी आहे हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालं। महाविकास आघाडीच्या माध्यमातून अनेक नगरपंचायतीवर शिवसेने आणि महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष बसेल याची खात्री आम्हाला आहे। कोकणातल्या जनतेला तुमची स्ट्रॅटेजी काय राहिली प्रामुख्याने? म्हणजे तुम्ही काय मुद्दे लोकांना सांगितलेत की ज्याच्यामुळे बँकेत जरी राण्यांना विजय मिळाला तरी प्रत्यक्ष निवडणुकांमध्ये मात्र शिवसेनेला विजय मिळाला? नाही, बँकेमध्ये सुद्धा दिसकता पराभव आमचा झाला होता आणि हा पराभव फक्त पैशाच्या ताकदीमुळे आणि दहशतीच्या राजकारणामुळे झाला होता। परंतु सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपण बघितलं असाल की राणेंना आम्ही अनेक वेळा हरवलेला आहे। सलग 2 लोकसभा, सलग 2 विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही त्यांना पराभूत केलाय। फक्त भाजपने राणेंचा बागलबुवा केलेला आहे की शिवसेनेला शह देण्यासाठी, शिवसेनेवर सतत ओढत राहण्यासाठी राणेंना केंद्रात मंत्रिपद दिलं, परंतु त्याचा फायदा भाजपला कधी होणार नाही। आणि आज पण भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते हे राणेंबरोबर नाही आहेत। त्यांनी अनेक ठिकाणी शिवसेनेला मदत केलेली आहे आणि या पुढच्या काळामध्ये ते शिवसेनेला मदत करतील याची आम्ही आहे। नाही, म्हणजे भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी तुम्हाला मदत केली का काँग्रेसला मदत केली, राष्ट्रवादीला, कोणाला? निश्चितपणे राणेंच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते आहेत, त्यांनी महाविकास आघाडीच्या वेगवेगळ्या उमेदवारांना मदत केली। त्याचबरोबर त्यांची एक प्रतिमा राणेंची आहे की आपण ज्या पक्षात जाऊ त्या पक्षात आपलेच बागलबुचे जे लोक आपल्यावर आहेत अशा लोकांना पद देण्याचं, अशा लोकांना सत्ता आणि संपत्तीनं सत्तेत आणायचं असं राणेंचा कायम उद्देश असतो आणि ह्याला कुठेतरी छेद देण्याचं काम पुण्यातल्या जनतेने केलेलं आहे। खरं तर झालेल्या 4ही नगरपंचायतीमध्ये
भाजप आणि राणेंचं वर्चस्व होतं. बर परंतु आता 2 नगरपंचायतीवर महाविकास आघाडीचं वर्चस्व झालंय. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सगळ्या निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिंकण्याचा आमचा प्रयत्न आहे. नाही, पण याच्यात तुम्ही स्थानिक ठिकाणी लढताना तर काही एकत्र लढला नाहीत ना, तुम्ही वेगवेगळे लढला होतात स्थानिक ठिकाणी. म्हणजे साधारणपणे नगरपंचायतीला कोणी युती करत नाही किंवा आघाडी करत नाही राजकीय पक्ष. तर आताचं तुमचं राजकारण हे आघाडीचं राजकारण असणार आहे का शिवसेनेला एवढ्या जागा मिळालेत आपण आपल्या पद्धतीनं काम करू शकतो असं वाटतं शिवसैनिकांना? नाही खरं तर आघाडीचं राजकारण महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आपण बघितलं की राज्यामध्ये सुद्धा आम्ही वेगवेगळे पक्ष असलो तरी महाविकास आघाडी म्हणून सत्तेमध्ये आम्ही एकत्र आहोत. माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सत्तेमध्ये आम्ही एकत्र असल्यामुळे या ठिकाणी सुद्धा आम्ही एकमेकाला समजावून घेऊन या ठिकाणी काम करण्याचा, जेणेकरून सत्तेपासून भाजपला दूर ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहील. आणि सगळे पक्षाचा फाउंडेशन त्या ठिकाणी त्या पक्षाचे प्रमुख त्या पक्षाचे स्थानिक पदाधिकारी हे एकत्र येऊन निश्चित एकत्र येऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवतील असा मला तरी विश्वास या ठिकाणी आहे. बर, तुम्ही राज आपल्यासोबत विश्वजित कदम आपल्यासोबत जोडले गेले तर काँग्रेसचे नेते आणि त्यांच्याही नेतृत्वात मोठा यश मिळाला. तुमच्या आघाडीतले सहकारी आहेत ते. विश्वजितजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हो, नमस्कार. हो, येतोय. तुमचंही अभिनंदन. काय वाटतं हे कशाचं यश आहे? म्हणजे हे टिपिकल आघाडीच्या किंवा बेरजेच्या राजकारणाचं यश आहे किंवा काय? स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रथमतः जे निकाल महाराष्ट्रभर लागलेले आहेत, मी सर्व विजयी उमेदवारांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि जिल्हा परिषद असो, नगरपंचायतीच्या मध्ये निवडून आलेले उमेदवार असो, या सर्व उमेदवारांच्या माध्यमातून आपल्या परिसराचं आणि तिथल्या नगरपंचायत, जिल्हा परिषदेची विकासाची कामं व्हावीत अशी मी एक इच्छा व्यक्त करतो. मला असं वाटतं की महाविकास आघाडी सरकार 2 वर्षापासून राज्यात लोकांच्या आशीर्वादाने सत्तेवर आहे आणि गेल्या 2 वर्षात एका कठीण परिस्थितीतनं, करोनाच्या प्रादुर्भावात या परिस्थितीतनं काम करत असताना सुद्धा राज्याने अत्यंत चांगले महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आणि लोकांच्या आरोग्याला मदतीसाठी, लोकांच्या प्राणाच्या संरक्षणासाठी जे काही करोनाच्या काळात जे एक चांगलं काम राज्याच्या लोकप्रतिनिधी म्हणा किंवा प्रशासकीय यंत्रणेकडनं म्हणा जे झालेलं आहे, कुठेतरी त्याची पोचपावती मला वाटतं लोकांच्या माध्यमातून, या नगरपंचायतीच्या निकालाच्या माध्यमातून महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना तिन्ही पक्षांना पाहायला मिळते. बरं, पण मग इथून पुढच्या काळातलं राजकारण कसं होणार? म्हणजे आपल्यासोबत वैभव नाईक आहेत, त्यांनाही मी हाच प्रश्न विचारला की शिवसेनेला कोकणात ज्या पद्धतीचं यश मिळालंय, शिवसेना एक हाती सगळं करू शकते, काँग्रेस राष्ट्रवादीला बरोबर घेण्याची काही गरज नाही. तर तुमचं जिल्ह्यातलं राजकारण कसं असेल पुढे? कारण तुम्हाला सुद्धा थोड्याथोडक्याने 20 पेक्षा जास्त नगरपंचायतींमध्ये यश मिळालंय. नाही, मी कसं असतं, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांचे स्थानिक पातळीवर काम करणारे, दिवस रात्र काम करणारे कार्यकर्ते असतात आणि त्या कार्यकर्त्यांची इच्छा असते की कुठे ना कुठे आम्हालाही या लोकशाहीच्या निवडणुकीच्या प्रक्रियेच्या माध्यमातून कुठे ना कुठे आम्हाला लोकांची सेवा करण्याची एक संधी मिळायला हवी. आणि म्हणून अनेक पक्ष वेगवेगळे स्वतंत्रपणे लढले. पण आपण महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये एक पाहतोय गेल्या अनेक वर्षांपासून की महाराष्ट्रातले जे काही पक्ष आहेत त्या पक्षांचं काही जिल्ह्यांमध्ये किंवा महाराष्ट्रातल्या काही महसुली विभागांमध्ये थोडंसं वर्चस्व राहिलेलं आहे पूर्वीपासून. म्हणजे असं आपण कोकणाचं उदाहरण जर घेतलं तर कोकणामध्ये गेल्या 20-25 वर्षाहून अधिक काळ थोडंसं शिवसेनेचं पहिल्यापासून वर्चस्व राहिलेलं आहे. आणि अशा परिस्थितीत मला वाटतं की असे जसं विदर्भात काँग्रेसचं मोठं वर्चस्व आहे, विदर्भातली लोक काँग्रेसला मोठ्या प्रमाणात मानणारे आहेत, इतरही भागात असतातच, त्यात काही दुमत नाही. पण त्या हिशोबाने कुठे आघाडी होते, कुठे आघाडी होत नाही. परंतु मला वाटतं कुठे आघाडीचा फायदा होतो, कुठे होत नाही. परंतु आज आपण बघतोय की तिन्ही पक्षांचं सरकार असताना तिन्ही पक्षांची आकडेवारी एकंदरीत महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. बरं, विश्वजितजी, तुम्ही पण राहाच आपल्यासोबत. वैभव नाईक सुद्धा आपल्यासोबत आहेत आणि तुमच्याकरता एक 2-3 प्रश्न आहेत, काही जनतेमधनं आलेले आहेत, सोशल मीडियातनं आलेले आहेत. ते एक 2-3 प्रश्न आपण घेऊ, पण एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतोय. पाहत राहा. कौल कुणाला, अर्थात हे जवळपास स्पष्ट झालंय, कौल आघाडीला.